नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या शेती गुरुजी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी, आज आपण या व्हिडिओमधून सौर कृषी पंप योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सौर कृषी पंप सेट विषयी माहिती पाहणार आहोत। मंडळी, जर का आपण हा सौर कृषी पंप योजनेअंतर्गत सेट घेतला तर त्याची टिकाऊपणा कसा आहे, त्याची वॉरंटी किती आहे, गॅरंटी किती आहे, तसेच त्याच्यापासून आपल्याला पाणी किती मिळू शकते, तसेच शेतकऱ्यांना खरंच या सौर कृषी पंपाचा फायदा होतो का, हा पंप सेट सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालतो का, त्याला कोणकोणत्या अटी आहेत, याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत आणि भेटणार आहोत एका शेतकऱ्याला ज्याच्याकडे हा सौर कृषी पंप सेट आहे आणि तो वापरत आहे। त्याच्याकडून अनेक प्रश्नांची उत्तरे घेणार आहोत। तर मंडळी, जर का आपल्या शेती गुरुजी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे असेच व्हिडिओ आपल्याला पाहण्यास मिळतील। मंडळी, सबस्क्राईब करण्यासाठी ज्या ठिकाणी व्हिडिओ चालू आहे ठीक त्याच्याच खाली लाल अक्षरात सबस्क्राईब लिहिलेले बटन आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि त्याच्या पुढील बेल बटनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे असेच व्हिडिओ आपल्याला पाहण्यास मिळतील। मंडळी, हा खास शेतकऱ्यांसाठीच चॅनल आहे, तर जरूर सबस्क्राईब करावे ही विनंती। मंडळी, या योजनेचा लाभ घेण्यासाठी ओपनसाठी 10% पैसे भरावे लागतात। तसेच अनुसूचित जाती म्हणजे SC प्रवर्गासाठी 5% व ST प्रवर्गासाठी सुद्धा 5% रक्कम भरावी लागते। आता यामध्ये जर आपण ओपनसाठी विचार केला तर 10% रक्कम 16,560 रुपये आपल्याला 3 HP साठी भरावे लागते, 5 HP साठी 24,710 रुपये भरावे लागतात आणि 7.5 HP साठी 33,455 रुपये भरावे लागतात। तसेच SC प्रवर्गासाठी आपल्याला 5% रक्कम म्हणजे 3 HP साठी 8,280 रुपये भरावे लागतात, 5 HP साठी 12,355 रुपये भरावे लागतात आणि 7.5 HP साठी 16,728 रुपये भरावे लागतात। त्याचप्रमाणे मंडळी, ST प्रवर्गासाठी सुद्धा SC प्रवर्गाप्रमाणेच पैसे भरावे लागतात। तर मंडळी, या व्हिडिओमधून सविस्तर माहिती घेऊया आपण या सौर कृषी पंप सेटविषयी आणि याच्या टिकाऊपणाविषयी। नमस्कार सर, आपला परिचय? माझं नाव शरद दगडू गुळदगड, गाव शेवते, पंढरपूर तालुका आहे। ठीक आहे सर, आपण हे जे काय सौर ऊर्जा प्रकल्प आपल्या शेतामध्ये बसवलेला आहे, हे आपण कशी आपल्या मनात संकल्पना आली की आपण हे करावं म्हणून? सर, मी बी असं चॅनलवरतीच बघितला होता व्हिडिओ आणि त्याच्यानंतर माझ्या मनात विचार आला की सारखा लाईटचा प्रॉब्लेम येतो, डिपोचा प्रॉब्लेम, मोटर व्यवस्थित चालत नाही, रात्रीचं दाराला जायला लागतं, असं भरपूर प्रॉब्लेम असल्यामुळं आणि हे जे एक सिस्टीम अशी मला वाटली की सकाळी 8 ते 9 वाजल्यापासून जे चालू होतं ते 5-6 वाजेपर्यंत चालू राहतं, जोपर्यंत ऊन आहे तोपर्यंत ते चालतंय। ठीक आहे सर। नाही, पहिल्यांदा तर मला हे सांगा की आपण हे आल्यानंतर याच्यासाठी अर्ज मागणी कुठे केली आपण? मागणी ऑनलाईन फॉर्म भरला होता आपण। ऑनलाईन फॉर्म भरला? हां, ठीक आहे। त्यानंतर काय पुढची प्रोसेस अशी आली की 10% रक्कम ऑनलाईन भरायला लागते। बरं, किती भरले तुम्ही? मग 16,560 रुपये असे ऑनलाईन भरले। टोटल या सेटची किती किंमत होती? बघा, हे 10% म्हणजे 1,60,000। हां, ठीक आहे। 2.25 लाखाच्या आसपास होत असेल। ठीक आहे। हां हां, एवढं ऑनलाईन पेमेंट भरायला लागत होतं। म्हणजे असं स्वतः वैयक्तिक पदरनं तर करायचं म्हणलं तर 2 लाखाच्या आसपास असा खर्च येतोय। ठीक आहे। 3 HP ला। ठीक आहे। आता सध्या जे आपण पॅनल बसवला किती HP चा आहे ते? 3 HP चा पॅनल बसवला आहे। ठीक आहे। आणि बोरला बसवलेला आहे, बोरवेलला। हां, यामध्ये जास्तीत जास्त किती HP पर्यंत आपण लाभ घेऊ शकतोय? 5 HP पर्यंत घेऊ शकतो, 7.5 HP घेऊ शकतो। तुम्ही 3 HP पर्यंत काय घेतला? 3 HP चा म्हणजे आपल्या पंपाला म्हणजे बोरवेलला पाणी कमी राहतं आणि पाण्याच्या माध्यमातून व्यवस्थित चालण्यासाठी ही मनात घेतला। ठीक आहे सर। तर आपण अर्ज केल्यानंतर पैसे भरल्यानंतर किती दिवसात आपल्याला सेट बसवला गेला? 1 महिन्यात ते 1.5 महिन्यात त्याने आणून बसवला। तर या सेट बसवण्यासाठी जो काय खर्च येतो फाउंडेशनसाठी वगैरे, त्याच्यावर काय खर्च? नाही, ते सर्व ते कंपनी असं झालं की त्यांनी मला कॉल केला आणि सांगितलं आम्ही आज तुमचं हे बसवायला येणार आहे। बरं, तर तिथं काय अडचण आहे? मग मी सांगितलं त्यांना लाईटची मोटर आहे, तर त्यांनी सांगितलं ती लाईटची तुम्हाला मोटर बाहेर काढायला लागणार, आमची मोटर त्यात सोडायला लागते। म्हणजे मोटर सुद्धा त्यांच्याकडूनच येते? हां, ही मोटर वगैरे मी बाहेर काढली, त्यांनी आले, त्यांचं सोडलं आणि चालू केले। ठीक आहे। पाणी चालू करून त्यांनी दिलं, तो आम्हाला विचारलं आपण येस सांगितल्यानंतर त्यांनी काय केलं, आपली सही घेतली, तुमचं परफेक्ट झालं म्हणून आणि गेले। ठीक आहे। मग पॅनल बरोबर आपण किती HP ची मागणी केली तरी त्यांचीच मोटर ते देतात आणून? हां हां,
स्वतःची मोटर चालत नाही, आपली मोटर बसवून नाही, आपलं काहीच घेत नाहीत ती. सर्व त्यांची मोटर, त्यांची पॅनल, त्यांचं केबला, त्यांच्या सर्व त्यांचं काही आपलं नाही. ती टोटल त्यांनी खड्डा जी उभा करण्यासाठी जी खड्डा पाडला ना, ती खड्डा त्यांचा, वाळू सिमेंट सुद्धा त्यांचं आहे. फक्त आपण बांधावरती बसलो, इथंच बसलो बांधावरती आणि बघितलं त्यांनी टोटल बसवलं गेले. मध्यंतरी थोडासा प्रॉब्लेम आला चोरीचा, म्हणजे एक मनात होतं की चोरी होईल ह्याची किंवा काय प्रॉब्लेम येईल. असं काय होऊ शकत नाही, का तर ते ऑनलाईन सिस्टीम आहे त्याला. ठीक आहे, जीपीआर सिस्टीम आहे. आता याच्यासाठी मला सांगा की या पॅनल सिस्टीम मध्ये याला काय बॅटऱ्या वगैरे लावावं लागतात का? नाही नाही, बॅटऱ्या नाहीत चार्जिंग होण्यासाठी. नाही, बॅटरी नाही. आणि बॅटरीचं वाढवायचं म्हणलं तर त्याला मेंटेनन्स ज्यादा राहतो, ती शेतकऱ्यासाठी परवडण्यासाठी. आणि चोरीची फार भीती असते ते बॅटऱ्यांची. हा, आणि हे जे सिस्टीम म्हणजे महत्वाचं आहे, चोरण्यासारखं यांना काय राहिलंच नाही. सर्व त्याला लॉक सिस्टीम मध्येच आहे. बरं. आणि ह्याच्यातली कुठला पार्ट काढता येत नाही. ठीक आहे, जरी घेऊन गेलं तर त्यांच्या काय फायद्याचं नाही, आणि ती नेताच येत नाही. ठीक आहे, त्यासाठी भरपूर असं प्रोसेस करायला लागते. ठीक आहे सर. म्हणजे या पॅनलला बॅटरीचा वापर केलेला नाही, म्हणजे खाली बॅटरी वगैरे चार्जिंगसाठी नाही. पहिल्यांदा तशा बॅटऱ्या येत होत्या, पण आता ते बंद आहे म्हणायचं थोडक्यात. ठीक आहे सर. मग आता तुम्हाला या योजनेतून मिळालेल्या कृषी पॅनलच्या या साह्यानं जे काही मोटर चालते, हे कसे चालते मला सांगा. आता हे थोडक्यात याचं कार्य कसं चालतं? ह्याचं कार्य म्हणजे एकदम छान आहे. आणि ही सिस्टीम कशी आहे की पाणी दिवसा आपल्याला, म्हणजे शेतकऱ्यांसाठी कसं प्रत्येक वेळा आपल्याला ऐकायला भेटतं की रात्रीचं लाईट, भरपूर झंझट कुठल्याही गोष्टीचं. ही झंझट संपली 6 वाजल्यानंतर घरी आपण, म्हणजे दिवसभर आपण हे चालवू शकतो. हा, डेली दिवसभर चालवू शकते. ठीक आहे. म्हणजे याला साधारणतः सुरू होण्यासाठी सकाळी किती वाजल्यानंतर हे आपली मोटर चालू होऊ शकते? उन्हाचा तीव्रता म्हणजे एक अर्ध्या तासानंतर चालू होती. म्हणजे सिस्टीम चालू केल्यानंतर झाल्यानंतर अर्ध्या तासानंतर ऑटोमॅटिक ती सिस्टीम चालू होती. ओके. त्याला आपण एकदा चालू केलं, समजा दुसऱ्या दिवशी आपण इथं नसतं, ते ऑटोमॅटिक चालू होते. त्याला आपल्याला येऊन परत बटन दाबायची वगैरे काही गरज नाही. ओके. तरी ज्या वेळेस ढगाळ वातावरण असतं, पावसाळा असतं, त्या टायमिंगमध्ये हे चालतं का? त्या टायमिंगला सुद्धा चालतं. थोडंसं पाणी कमी चालतं, पण चालतंय. ओके. आणि ढगाळ वातावरण किंवा पावसाचं वातावरण असतं, त्या पिरियडमध्ये शेतीला पाणी तर कुठलंही लागतं. आपल्याला पिण्यापुरतं पाणी निघलं तरी योग्य. ठीक आहे. म्हणजे पिण्यापुरतं तरी त्या टायमिंगमध्ये चालू काढतेच. मग तुम्ही काय सांगाल, हे कोणत्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे? माझं मत ही शेतकऱ्यांसाठी एक नंबर आहे. सर्व शेतकऱ्यांसाठी. आणि ज्या शेतकऱ्यांसाठी शेतामध्ये लाईटच गेली नाही, अशांसाठी तर अगदी उपयुक्त. अगदी. पण काय होतं, काय लोकांच्या मनात ही येतं की ही बसवलं, हे चालेल का पुढं, 2 नंबर आहे, असं काही नाही. मला तर वैयक्तिक काय जाणवलं नाही, म्हणून मी ह्या गावामधलं 80 फॉर्म भरलेत. दुसऱ्या शेतकऱ्यांचं सांगून, दुसऱ्या शेतकऱ्यांना पटवून सांगून, त्यांना पाणी दाखवून जागृती केली तुम्ही. 80 फॉर्म भरून घेतले त्यांच्याकडून. यानंतर एकदा आपल्या शेतामध्ये हे पॅनल बसवल्यानंतर कोणत्याही प्रकारचं आपल्याला पैसे वगैरे कुठे भरायची पुन्हा काय गरज? काहीच गरज आली नाही. MSCBचा हे आपला काही संबंध येत नाही. परवा थोडासा आर्थिक प्रॉब्लेम आला होता याचा, तर त्यांना कॉल केल्यानंतर त्यांनी एक माझं 48 तासात सॉल्व्ह केला होता प्रॉब्लेम आलेला, जो काय आलेला आहे. त्यांच्या जे कॉल केल्यानंतर 48 तासात त्यांनी सॉल्व्ह केला आपला प्रॉब्लेम. ते सर्वात महत्वाचं म्हणजे आपला ज्यावेळेस इथं डेपो जाळला होता, डेपोचं म्हणजे सर्व शेतकऱ्यांचा मेळ होतोवर जवळजवळ 20 ते 22 दिवस गेलं होतं. बरोबर. तोपर्यंत ही जे आपला आता ऊस बघतो, ही ऊस आपल्या रानात दिसला नसता. बरोबर. जळाला, पूर्ण जळाला असता. का तर त्यावेळेस पाण्याची अत्यंत गरज होती. मग ही त्याच्या आधी आपले 1-2-3 महिने बसलेला असल्यामुळं आपल्याला म्हणजे काय पाण्याची गरज जाणवली नाही. आणि हेच माझं शेतकऱ्यांनी बघितल्यानंतर जवळजवळ 80 फॉर्म शेतकऱ्यांनी ह्या गावामधून भरलं. ओके. आता हे बसवून पॅनल किती दिवस झालेत आपल्याला? माझं एक 4 महिने झालं बसवून. 4 महिन्यापासून कंटिन्यू आपली मोटर चालू आहे दिवस? MSBची लाईटच यूज करायची बंद करून टाकली मी. ओके. आणि ह्याच्या संगडी एक आपल्याला अशी सिस्टीम दिली की त्यांनी होम सिस्टीम म्हणून घरातली दिली. बरं. मग त्याला एक छोटीशी 12 व्होल्टची बॅटरी जोडली तर 2 बल्ब घरातही चालू शकतात, एक रात्र चालू शकते. ती बॅटरी तर चार्ज करावं लागते का? अनुगा इथून वायर घेऊन घ्या? नाही, त्याचा छोटा पॅनल वगैरे घरातच दिला. टोटल स्ट्रक्चर दिलंय त्यांनी. होम सिस्टीम म्हणून आहे त्याची. ओके. याच्याबरोबर फ्री दिलाय का? हा, ह्याच्याबरोबर फ्री दिलाय त्यांनी. मग एक तुम्हाला गिफ्ट म्हणून दिलेलं आहे. बरोबर सर, बरोबर. मग तो विकत घ्यायचा म्हणला तर कितीला बसतोय? विकत घ्यायचं म्हणलं तर होम सिस्टीम 2,500 ते 4,000 आसपास ह्या दरम्यान, म्हणजे वेगवेगळ्या प्राइस राहू शकते. प्रत्येक डीलरकडे गेलं तर वेगवेगळा चार्ज आहे. पण त्यांनी जे आपल्याला दिलेलं आहे ती मी बाहेर चौकशी केली, 3,500 आहे. आणि ते आपल्याला फ्रीमध्ये
गिफ्ट म्हणून दिले. मग मी विचारलं वैयक्तिक ती मलाच देत आहे का असं सर्व शेतकऱ्यांना, तर त्यांनी सांगितलं ही 3 HP जी शेतकरी घेईल किंवा 5 HP घेईल, आमच्याकडून एका शेतकऱ्याला 1 पॅनल असं होम सिस्टीमचा देतोय आम्ही. टोटल पॅनल किती लावलेले आहेत आता इथं? इथं 9 पॅनल बसवले. 9 पॅनल आहेत, म्हणजे 3 HP साठी 9 पॅनल. 9 आहेत. 5 HP साठी किती बसवतात? 5 HP साठी 15 पॅनल बसवते. 15 पॅनल बसवते. त्याची किती 10% रक्कम भरावी लागते 5 HP साठी? 5 HP साठी 24,500 आसपास काहीतरी येते. 24,500. ह्याच्या आता यांनी काय, या कंपनीने काय 24,500 सांगितलं? साठी येते असं काय. ओके. या कंपनीने आपल्याला काय सांगितलं की याची लाईफ किती वर्ष टिकतील म्हणून आहे? त्याची असं पर्सनल मी बनवायचा विचार मनात आणला होता. त्यावेळेस आपल्याला त्यांनी 25 वर्षाची सांगितलं. 25 वर्षे. हा, मग ती 25 म्हणजे यालाही 25 राहणार आहेत. अगदी अगदी. पण ज्यावेळेस ती आपण पदरनं बसवायचं ठरवलं होतं त्यावेळेस 2 लाखाच्या वरती आपल्याला बजेट गेलं होतं. बरोबर. मग ह्या योजनेचं मला यूट्यूब चॅनलवरतीच मी बघितल्यानंतर ही मी लगी पडदिशी डन केला आणि फॉर्म भरला. राईट. फॉर्म भरल्यानंतर त्यांना सांगितलं माझी थोडीशी अडचण आहे, लाईटचा इथं प्रॉब्लेम भरपूर राहतोय. त्यांनी आपल्याला एका महिन्याच्या आत त्यांनी आणून आपल्या पॅनल बसवला. समजा सर या पॅनलच्या साह्याने आपलं एखादं घरच जवळ असेल तर त्या घरामध्ये आपण लाईट एखादी बॅटरी चार्ज करून ठेवू शकतो का संध्याकाळसाठी? पर सर ह्याच्यामधून लाईट नेण्यापेक्षा त्यांनी आपल्याला होम सिस्टीम दिलेलं आहेच ना, त्यातनं होतंय. हां, मग इकडली लाईट न्यायची काय गरज आहे? अगदी अगदी बरोबर. 100. ह्या ज्यावेळेस आपण ह्या पॅनलला थोडे डवचाडवच केली तरी पुढे प्रॉब्लेम येण्याची शक्यता राहते. बरोबर बरोबर. मग ही करायची गरज नाही. आपल्याला होम सिस्टीम दिली त्यांनी, त्यावर मोबाईल चार्ज होऊ शकतो, 2 बल्ब चालू शकते ती. आपल्याला अन्यथा काय पाहिजे? बरोबर आहे. याचे सर्व सिस्टीम चांगले. आणि ह्याचं महत्वाचं म्हणजे हे अँटेना ना ही विजा वाऱ्यामध्ये चांगलं काम करू शकतं. म्हणजे अँटेना कशासाठी आहे? कितीतरी एक 50 फूट का 40 फूट अंतर असं कॅप्चर घेतं आणि ह्याच्या अंतरात एवढ्या वीज पडू देत. ओके. तर शेतकरी बंधूंनो, निश्चितच आपण 10% रक्कम भरून ही कृषी योजना जी काय आहे त्याचा लाभ घेऊ शकतो. आणि आपण एकदा लावल्यानंतर 25 वर्षापर्यंत या पॅनलच्या साहाय्याने आपल्या शेतीमधील जो काही शेती पंप आहे तो चालवू शकतो. तर मंडळी, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या शेती गुरुजी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.